मिरज महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीला जोरदार टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी जोरदार कामाला लागलेली आहे। कामोठे प्रभाग क्रमांक 11, 12, 13 या संपूर्ण प्रभागामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते जोरदार प्रचाराला लागलेले आहेत। नेमकी महाविकास आघाडीची काय भूमिका आहे, कशा पद्धतीनं प्रचाराची रणनीती आहे, काय भूमिका आहे, काय मॅनिफेस्टो आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रमोद भगत, जे गेले अनेक वर्षांमध्ये पासून कामोठे शहरामध्ये कामोठे विभागामध्ये कार्यरत आहेत, सक्रिय आहेत। लोकसेवेतून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे। शेतकरी कामगार पक्ष असेल आणि महाविकास आघाडी असेल, नेमकी त्यांची भूमिका काय आहे? साहेब नमस्कार। महापालिकेची अगदी तुंबळ आपल्याला पाहायला मिळणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडी कामोठे शहराच्या विकासाच्या अनुषंगानं कोणते मुद्दे आपण मांडत आहात? प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 13 या संपूर्ण विभागामध्ये शेकाप आणि महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय आहे? सर्वप्रथम मी आपल्याला नमस्कार करतो। कोकण दर्पण ह्या चॅनलचं मनापासून मी स्वागत करतो। हे करत असताना पनवेल महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 तारखेला होत आहे। या निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या प्रभाग 11 मधील उमेदवार मेघना संदीप गाडगे यांची निशाणी आहे मशाल, रोहन कुमार शंकरशेठ म्हात्रे यांची निशाणी आहे शिटी, तसेच समाधान काशे यांची निशाणी आहे मशाल। या प्रभागातून आपल्याला 3 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी गेली अनेक वर्ष या कांबोट्याचा विकास करत आहे। हे विकास करत असताना आमदार विवेकानंद पाटील साहेब तसेच बालराम पाटील साहेब यांनी गेली 25 ते 30 वर्ष या कॉलनीमध्ये अनेक सोसायट्या असतील, रस्ते असतील, पाणी असतील प्रश्नाकडे लक्ष देऊन सिडको असेल, महानगरपालिका असेल आणि ग्रामपंचायत असेल त्यावेळी असे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत। या मार्गी लावत असताना मी बालराम पाटील साहेबांचं मनापासून कौतुक करेन की मालमत्ता कर असेल किंवा पाणी प्रश्न असेल याच्यासाठी अनेक मोर्चे काढून गेली महिना दीड महिन्यापूर्वी या कामोट्यामध्ये पाणी प्रश्नासंदर्भात बालराम पाटील साहेबांनी एक प्रचंड मोठा एक मोर्चा काढला आणि जोपर्यंत सिडकोचे अधिकारी लेखी लिहून देत नाही पाणी प्रश्नाच्या संदर्भात तोपर्यंत मी इथनं उठणार नाही अशी भूमिका घेतली। आणि मला सांगायला आनंद होतोय त्यांनी आम्हाला 7 ते 8 दिवसाची मुदत दिली आणि 7 ते 8 दिवसात बालराम पाटील साहेबांनी घेतलेल्या लेखी आश्वासनाच्या ह्याच्यात आणि घेतल्या शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या समोर लिहून दिल्यानंतर जवळजवळ 20 ते 25 दिवसात जिथे पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत ते सेक्टर 34, 35, 36 असतील, 17, 18, 19 असेल किंवा 22, 24 असेल, बोलल्याप्रमाणे 17, 18, 19 ला तात्काळ त्यांनी पाईपलाईन टाकून दिली। म्हणजे नेता कसा असावा, आश्वासन घ्यायचं ना ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करायचा आणि परत ह्या ठिकाणी पाईप पडले, काम चालू झालाय का नाही हे आम्हाला विचारायचं। म्हणजे नेता माजी आमदार बालराम पाटील साहेब यांचं किती लक्ष या कांबोट्याच्या रहिवाशांसाठी हे स्पष्ट आपल्याला दिसतं। कोणता नवीन मॅनिफेस्टो तुम्ही पाहता की जसं महायुतीची सत्ता होती, भारतीय जनता पार्टी किंवा समपक्ष इथे कामोठ्यामध्ये अनेक नगरसेवकांनी जसा पाण्याचा तुम्ही मुद्दा उठला, महायुती देखील पाण्याच्या मुद्द्यांवरती आंदोलन करते, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलात की कामोठ्याचा आम्हाला सर्वांगीण विकास करायचा आहे, कामोठ्याच्या विकासासाठी केलेला आहे। महापालिकेची ही निवडणूक आहे, अनेक मुद्दे लोकांसाठी त्रासाचे आहेत। प्रभाग क्रमांक 11 असतील, 12 असतील, 13 असतील, या संपूर्ण प्रभागाच्या विकासासाठी आपण काय नवीन धोरण आखलंय? सर्वप्रथम आपण महायुती देखील इथं मोर्चे आंदोलन करते असं मला तुम्ही प्रश्न विचारले। माझा महायुतीच्या आमदार आणि नगरसेवक यांना प्रश्न आहे की 8 वर्ष महानगरपालिकेला झाले, 8 वर्ष झाल्यानंतर 5 वर्षात तुम्ही किती मोर्चे काढले पाणी प्रश्नासाठी, मालमत्ता करासाठी किंवा इतर रस्त्यांसाठी? तुमच्या गावातली अवस्था बघा, जुई, कांबोटा, नौपाडा या ठिकाणी गावाची अवस्था बघा काय। कॉलनीमध्ये तर प्रत्येक सेक्टर मधले रस्ते 7व्या वर्षी म्हणजे महानगरपालिका निवडणूक होऊन 5 वर्ष झाली, 7व्या वर्षी तेच रस्ते करतात, पुन्हा रिपेरिंग करतात, पाण्या प्रश्नासाठी
ते मोर्चा काढतात, आश्वासन घेऊन येतात, कामं होत नाहीत. आणि माझं साहेब आपल्याला थोडक्यात सांगतो मी, अनेक वर्षापासून या ठिकाणी मालमत्ता कराबद्दल लोक अतिशय नाराज आहेत. तुम्ही बघितलं असेल, आम्ही अनेक मोर्चे काढले. आता हे सांगतात मागच्या वेळी का आम्ही मालमत्ता करामध्ये मालमत्ता कमी केला. अहो, ज्यावेळी महाविकास आघाडीच्या याच्यातून मोर्चा काढला गेला त्यावेळेला त्या महाविकास आघाडीने मोर्चा काढल्यानंतर मालमत्ता कर कमी झाला. पेट्रोल पंप गेले अनेक वर्ष पेट्रोल पंप सगळं तयार होऊन रेडी पोझिशन मध्ये आहे. तिथं त्यांचे नेते येऊन सांगतात एअरपोर्टला की आम्ही 2 दिवसात एअरपोर्टला 18 ज्या युनिट्स लागणार होत्या ना, त्यातल्या 14 युनिट्स 2 दिवसात दिल्या. अहो महाशय, जर तुम्ही 14 युनिट्स 2 दिवसात दिल्या असतील, मग पेट्रोल पंपाची युनिट्स तुम्हाला काय 2 दिवसात द्यायला अडचण आहे? एवढ्याला पेट्रोल पंप चालू झाला असतो. प्रचंड नाराजी आहे लोकांमध्ये. महत्वाचा तरुण पिढी जो आम्ही सेक्टर 4 मध्ये अनेक वर्ष आमचे स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील, कॉलनीतले सामाजिक संस्था असतील, किंवा ज्यांना क्रीडांगणावर ज्यांना खेळायचं आहे ते सगळे आमचे साथीदार असतील. अहो, दिबा पाटील मैदान सोडावा किंवा तो सोडलाच जावा. आणि 100% सांगतो मी की आम्ही दिबा पाटील मैदान हा क्रीडांगणासाठी सोडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्यासाठी बाळराम पाटील साहेब असतील, महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील, जे काय करावं लागेल ते करू, पण तो प्रश्न आम्ही सोडवणार. खोटं बोलण्याची पण काय मर्यादा असतो. आज भाजपवाले प्रत्येक गोष्टीत सांगतात मी हे केलं, मी ते केलं. अहो, तुम्ही 7व्या 8व्या वर्षी किंवा निवडणूक लागल्यानंतर 1-2 महिन्यात तुम्ही हे केलं, ते केलं, मोर्चा काढतो, हे करतो. मग गेली 5 वर्ष तुम्ही केला काय? इथं कामोठ्याचा विकास केला काय? मग का तुम्हाला निवडणूक लागल्यानंतर हा विकास करावा लागतोय? आता आपण तुम्ही बघितलं असतं, ज्या वेळेला फॉर्म मागे घेण्याची तारीख असेल, किती मोठा सौदा झाला. ही का लोकशाही आहे का? ही लोकशाही आहे का सांगा मला? अहो, तुम्ही बिनविरोध निवडून येण्यासाठी प्रचंड पैशाचा मारा करताय, दमदाटी करताय, आणि कोणाला तरी सूचक, अनुमोदक उमेदवार घेऊन कुठेतरी निघून जात आहे, आणि गुजरात पासिंगच्या गाड्या आणून त्यांना तिथे सोडताय आणि सांगताय आम्ही बिनविरोध झालो. किती पैशाचा घमेड असावा. आणि मी 100% तुम्हाला सांगतो, या ठिकाणी गार्डन असतील, मुलांसाठी अभ्यासिका केंद्र असतील. अहो, आमच्या महिला सुरक्षित नाहीये. महिलांसाठी पण जे काय आम्हाला करावं लागेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. गार्डन चांगल्या प्रकारे करू. अनेक असे जे प्रश्न आहेत त्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. अभ्यासिका केंद्र चांगल्या पद्धतीनं, शाळेच्या बाबतीत आम्ही सीबीएसई चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्याचं कांबोट्यामध्ये काम करू. आणि उच्च दर्जाचं एक कांबोट्यामध्ये दवाखाना देखील आम्ही चालू करत. कारण इथं राहणारी जी गोरगरीब जनता आहे ना, ठीक आहे, प्रत्येकावर संकट येत असतात. त्यासाठी हॉस्पिटल देखील आम्ही बांधण्याचा पुढं प्रयत्न करणार आहोत. काय आव्हान कराल कामोठेकरांना? महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आक्रमकतेने भूमिका मांडते, काय का सांगाल कामोठेकरांना? प्रभाग क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 11, 12, 13 सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 11ला असणारे आमचे महाविकास आघाडीचे 3 उमेदवार, प्रभाग क्रमांक 12 मध्ये असणारे आमचे महाविकास आघाडीचे 4 उमेदवार, आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये असणारे महाविकास आघाडीचे 4 उमेदवार. असे कांबोट्यामध्ये टोटल 11 सीट आहेत. म्हणजे 11 जण निवडून जाणार आहेत नगरसेवकासाठी. मी कांबोट्याकरांसाठी एवढंच आव्हान करेन का 16 वर्ष आमदार आहेत, पाणी प्रश्न सुटला का? नाही. कांबोट्यासाठी जवळजवळ आपले 2 आणि त्यांचे 9 नगरसेवक होते. ठीक आहे, 2 नगरसेवक पुन्हा कशाला बली पडले, काय केलं? ठीक आहे, 11चे 11 नगरसेवक इथं आपल्यातून गेलेले आणि भाजपचे असे 11 नगरसेवक. मी कांबोट्यावाल्यांना एवढंच सांगतोय की आपण या निवडणुकीत, येत्या 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे जे नगरसेवक आहेत त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या. बाकी जबाबदारी बाळराम पाटील साहेब, माजी आमदार, आणि आमचे जे नगरसेवक 11चे 11 नगरसेवक निवडून यावा
अशी मी परमेश्वरावर चरणी करतो, प्रार्थना करतो. पण नगरसेवक निवडून आल्यानंतर जे काय आश्वासनं देतोय ती आश्वासनं आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा मी इथल्या मतदारांना विनंती करतोय, प्रभाग 11, प्रभाग 12, प्रभाग 13 महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार कांबोट्यातील प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी मी आपल्या समोर मतदारांना विनंती करतोय आणि मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे होते प्रमोद भगत साहेब, जे शेतकरी कामगार पक्षाचे कामोडे शहरातील नेते आहेत. अतिशय आक्रमक अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. मागील 8 वर्ष सत्ताधारी असलेल्या भाजपनं काय केलं असा प्रश्नचिन्ह विचारित महाविकास आघाडीच्या माध्यमातून, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण कामोडे शहराचा कायापालट करू. पाणी असेल, रस्ते असेल, गटर असतील, देवबत्ती असेल, पेट्रोल पंप असतील, विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका असतील, खेळाडू क्रीडांगण असेल, मैदानं असतील, उद्यानं असतील, या संपूर्ण कामोडे शहराचा कसा कायापालट करू यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास या निमित्तानं त्यांनी व्यक्त केलेला आहे. साहेब धन्यवाद. धन्यवाद सर.